राम राम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल AT लर्निंगवरती. आज आपण नवी मुंबई शहर पोलीस 2025-26 याचे PYQ पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिलं सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बेसिक मॅथ्सचा कुठल्याही शिक्षकापासून जर कोर्स केला असेल त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा. ते कुठलेही शिक्षक असू द्या, परंतु तुमचं बेसिक हे झालेलं पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला हा क्वेश्चन सेट समजणार आहे. जे फ्रेशर विद्यार्थी आहेत सर्व शिक्षक एकदम बेस्ट आहेत. कोणापासूनही तुम्ही फाउंडेशनचा कोर्स पूर्ण करा आणि त्याच्यानंतरच प्रॅक्टिस करा. जर नवीन विद्यार्थी डायरेक्ट प्रॅक्टिस करतील तर त्यांना समजणार नाही. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न आहे आपल्याजवळ की 32 आणि 78 जे पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. 32 आणि 78 या प्रश्नामध्ये आपल्याला अगोदर 32 ते 78 मध्ये किती समसंख्या आहेत ते काढायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याचा एक फॉर्म्युला असतो. त्याच्यामध्ये काय, अगोदर आपण टोटल समसंख्या काढत असताना शेवटची समसंख्या कुठली आहे, शेवटची समसंख्या आहे 78 आणि पहिली समसंख्या 32 आणि 78 मधली पहिली कुठली समसंख्या राहणार आहे ती म्हणजे 32. ह्या दोघांची वजाबाकी करायचं भागिले 2 आणि याच्यामध्ये जे आहे एक हे शेवटाला मिसळायचं असतं. तर 8 मधून 2 गेलं राहिलं 6, 7 मधून 3 गेलं राहिलं 4, 46 भागिले 2 बरोबर. तर 46 भागिले 2 बेदोनी 4 बेत्रिक 6 आलं 23 आणि एक आपल्याला ॲड करायचा राहतो. त्यावेळेस एक आपण ॲड करू, त्यावेळेस आलं 24. म्हणजे 32 आणि 78 याच्यामध्ये टोटल जे आहेत 24 आपल्याला समसंख्या भेटणार आहेत. तर आपल्याला ह्या सर्वांची जी आहे समसंख्यांची बेरीज काढायची आहे. याच्यासाठी आपल्याला अगोदर काय कंसामध्ये पहिली समसंख्या कुठली आहे 32 आणि शेवटची समसंख्या किती आहे 78 या दोघांची बेरीज करायचं आहे. आणि कंसामध्ये एकूण समसंख्या किती आहेत 32 आणि 78 मध्ये, तर ते आहेत 24 गुणिले 24 आणि भागिले 2. तर इथं पहा 32 आणि 78 किती झालं, 8 आणि 2 झालं 0, हातचा आला 1, 8 आणि 3 11, 110 गुणिले 24 आणि हा भागिले 2. तर 2 न 24ला भाग घाला तर राहील 12, म्हणजे 110 गुणिले 12. इकडे मी डायरेक्ट करतो, झिरो जशास तसं 12 1 12 ला 2, हातचा आला 1, 12 1 12 आणि 1 13. म्हणजे 32 आणि 78 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही 1320 येईल. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. 180 झेंडूची व 270 मोगऱ्याची फुले आहेत. त्यांची सारखीच फुले असणारे हार तयार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत? आता इथं जास्तीत जास्त आपल्याला ज्या वेळेस बोललेलं असतं, काय जास्तीत जास्त बोललेलं आहे. तर जास्तीत जास्तच्या वेळेस आपल्याला जी आहे ती मसावी घ्यायची असते. आणि कमीत कमी शब्द आल्यानंतर जे आहे ते आपल्याला लसावी घ्यायची असते. हे कशासाठी राहतं? हे जे राहतं, हे कमीत कमी शब्दासाठी लसावी आणि जास्तीत जास्त म्हणलं की मसावी. म्हणजे आपल्याला 180 आणि 270 ची जी आहे आपल्याला मसावी काढायची आहे. तर पाहू शकता इथं ह्याला 90 भाग जाईल. 9 दुनी 18 म्हणजे 180, 9 त्रिक 27, 270, 2 3, म्हणजे या दोन संख्याचा जो मसावी आहे तो 90 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे 90 आहे ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर 90 या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. चला पाहूया पुढचा प्रश्न. पर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला जे आहे सरळीकरण करायचं आहे. तर इथं पाहू शकता हा जो आहे तो हा भागिले आहे. तर अगोदर आपल्याला कंस सोडवून घ्यायचा आहे. आता हा 21 मायनस, आता एक कंस सोडवतो आपण. 3 पाची 15, 5 गुणिले 4 5 चोक 20, म्हणजे 2 प्लस 20 मायनस हे आहे 15 आणि हा जो आहे हा भागिले आहे. भागिले जाणार इथं खाली 7 मध्ये आणि हा गुणिले आहे 21. तर हा जो आहे हा मोठा कंस आहे. तर चला पुढे. हा 21 हा मायनस जशास तसे. आता या कंसामध्ये बघा 2 आणि 20 किती झालं 22 झालं. तर कंसामध्ये 22 मायनस 15 आणि हे भागिले 7 आणि इकडं गुणाकारामध्ये जो आहे 21. तर इथं पाहू शकता तुम्ही 22 मधून 15 गेले किती राहिलं 7, म्हणजे 21 मायनस 7 भागिले 7
आणि या गुणाकारामध्ये 21 जशास तसं. आता हे 7 न 7ला काढलं म्हणजे राहिलं 1. 1 गुणिले 1 म्हणजे किती? 1 गुणिले 21 म्हणजे 21. म्हणजे 21 - 21 बरोबर किती येईल? 0. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पाहूया आपण पुढचा प्रश्न. एका गोदामात काही बाटल्या आहेत. जर 14 बाटल्यांचा एक खोका बनविला तर 16 बाटल्या उरतात. 30 बाटल्यांचा एक खोका बनविला तर 22 बाटल्या उरतात आणि 36 बाटल्यांचा एक खोका बनविला तर 28 बाटल्या उरतात. तर गोदामात एकूण किती बाटल्या आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर अगोदर आपण या प्रकारच्या गणितामध्ये जे आहेत किती बाटल्यापासून खोके बनवल्यानंतर किती बाटल्या उरतात हे अगोदर आपल्याला लिहायचे आहे. इथं पाहू शकता 24 बाटल्याचा जर खोका बनवला तर आपल्याला 16 बाटल्या उरत आहे. या दोघांचा फरक घ्यायचा किती आहे? 8 आहे. आता इथं पहा 30 बाटल्यांचा एक खोका बनवला तर किती बाटल्या उरतात? तर 30 बाटल्यांचा एक खोका बनवल्यानंतर 22 जे बाटल्या उरत आहेत म्हणजे किती चा फरक आला? 8चा. आणि 36 बाटल्यांचा एक खोका बनवल्यानंतर किती बाटल्या उरतात? 28. 28 ह्यात यांचा फरक घ्यायचा आहे. तर या टाईपच्या प्रश्नामध्ये जो आपल्याला जो फरक आहे तो कॉमनच येणार आहे. म्हणजे किती आहे? फरक जो आहे कॉमन किती आलेला आहे? 8. 8चा या ठिकाणी फरक आलेला आहे. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये जे आहे जो किती बाटल्यापासून बनवतायत सुरुवातीला केलं 24 नंतर 30 नंतर 36 या संख्याचा जो आहे आपल्याला लसावी घ्यायचा असतो. म्हणजे 24, 30 आणि 36 या संख्येचा आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी काढल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. चला आपण लसावी काढूया. तर 6 ना अगोदर आपण भाग घ्याल होता. 6 चोक 24, 6 पंचन 30, 6 6 36. आता आपण घालूया 2 भाग. तर बेदुनी 4 हा 5 जसास तसं बेत्रिक 6. म्हणजे आता याचा लसावी कसा आहे? 6 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 ह्या हे आहे लसावी. साइन दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 पंचन 120 आणि 120 12 त्रिक 36 म्हणजे किती आलं? 360 जे आहेत बाटल्या आहेत. परंतु जे उरलेल्या बाटल्या आहेत ह्या 360 मधून 8 मायनस करायचं राहतं. म्हणजे किती येईल? 352. म्हणजे ते खोका सॉरी त्या गोदामात जे आहेत एकूण किती बाटल्या राहणार आहेत? 352. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. एका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत आणि तिसऱ्या रांगेत जे आहेत 24 खुर्च्या आहेत. तर आपल्याला 25व्या रांगेत किती खुर्च्या आहेत हे काढायचं आहे. तर हे काढत असताना आपल्याला एक जो फॉर्म्युला माहीत आहे कुठला? TN बरोबर A अधिक N वजा 1 आणि हा D. तर चला आपण जाणून घ्या ह्या फॉर्म्युला आहे का? ए म्हणजे काय? पहिली संख्या. म्हणजे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 20. म्हणजे पहिल्या रांगेतल्या किती खुर्च्या आहेत? 20 खुर्च्या आहेत. ए म्हणजे ते सुरुवातीच्या खुर्च्या 20 प्लस एन. एन म्हणजे कितव्या रांगेतले काढायचे आहेत आपल्याला? आता इथं 25 दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण कितव्या रांगेतले आहेत? तर 25 मायनस 1. आता जर इथं 23-24व्या रांगेतली जर खुर्च्या काढायचं राहिलं असतं तर आपण 23-24 इथं यांच्या ठिकाणी आपण लिहिलं असतं. मग आता इथं पहा तुम्ही डिफरन्स. डिफरन्स म्हणजे पहिल्या रांगेत होत्या 20, दुसऱ्या रांगेत आहेत 22, तिसऱ्या रांगेत असंच 24 म्हणजे 2-2 न वाढत आहेत. म्हणजे फरक कितीचा आहे मित्रांनो? हा 2चा फरक आहे. तर चला आपण करूया. आता हे 20 जशास तसे खाली 25 मधून 1 गेलं 24 आणि हा गुणिले 2 म्हणजे 20 प्लस 24 दुनी 48. 20 प्लस 48 68 म्हणजे 25व्या रांगेत हे 68 खुर्च्या राहील. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. एका पिशवीमध्ये ₹1, 50 पैसे, 25 पैशांचे नाण्याचे गुणोत्तर दिलेलं आहे. 2 3 4 तर त्या पिशवीमध्ये ₹180 असल्यास 50 पैशांच्या नाणी किती आहेत हे काढायचं आहे. ह्याच्यासाठी अगोदर आपल्याला ह्याची मांडणी करून घ्यायची आहे. म्हणजे इथं ₹1 हे अगोदर आपण रुपये इथं लिहून घेऊया. हा ₹1 झाला. हा आहे 50 पैसे आहेत आणि हे आहे 25 पैसे. 25 पैसे. हे अगोदर आपण रुपये लिहून घेतले एका लाईनीमध्ये आणि याच्या खाली यांचं प्रमाण किती आहे? म्हणजे ₹1 जे आहे हे 2 प्रमाणामध्ये आहेत. 50 पैसे हे 3 प्रमाणामध्ये आहेत आणि जे 25 पैसे आहे हे 4 प्रमाणामध्ये आहेत. तर हे काढल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे? या दोघांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 1 गुणिले 2 म्हणजे किती झालं? हा झाला ₹2 झाले. 50 गुणिले 3 म्हणजे किती? 150 पैसे. 150 पैसे म्हणजेच किती? ₹1.5 झाले. 25 चोक 100. 100 पैसे म्हणजे किती? ₹1 झाला. आता या सर्वांची आहे ती बेरीज करून घ्यायचं आहे. म्हणजे ₹2, ₹3, ₹3.5 आणि ₹1 म्हणजे किती आहे? हे टोटल झाले ₹4.5. तर आपल्याला किती रुपये आहेत टोटल एकूण रुपये दिलेले आहेत 180. म्हणजे
180/4.5 त्यालाच मी असं डायरेक्टली 9 × 2 लिहू शकतो. कारण ह्याच्यामुळं ह्याचा अर्थ बदलणार नाही. कसं? इथं समजावून सांगतो मी तुम्हाला. आता जे आहे हे 4.5 आहे. जर त्यालाच मी 9/2 केलं तर काहीच फरक पडणार नाही. उलट आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये सोपं जाईल. आता ज्यावेळेस आपण ह्या 9ला 2 भाग घातलं त्यावेळेस काय राहणार आहे? 4.5 राहणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी मी डायरेक्ट 9/2 लिहिलं. आपण जर दशांश चिन्ह काढायचं म्हटल्यानंतर वरती एक शून्य वाढवावं लागेल आणि आपली जी आहे कॅल्क्युलेशन खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे जे आहे हे शॉर्टमध्ये केलेलं आहे. तर इथं पाहू शकता 9 × 18 हा झाला 20, 20 दुनी 40 म्हणजे 1 एक्स बरोबर किती आलेला आहे? 40 आणि आपल्याला जे आहे इथं प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे ₹1 2 प्रमाणात आहेत, 50 पैशाचे 3 प्रमाणात आहेत आणि 25 पैशाचे 4 प्रमाणात आहेत. आपल्याला 50 पैशाचं काढायचं आहे. हे किती प्रमाणात आहेत? 3 म्हणजे 40 × 3 किती आलं? ₹120 सॉरी 120 नाणी आली. म्हणजे त्या ₹180 मध्ये 120 नाणी राहणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं एकदम उत्तर बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किमी प्रत्येकी 5 तासात पोहोचतो. तर आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा आहे. काय? प्रवाहाचा वेग काढायचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, एक जो व्यक्ती आहे, हा असा प्रवाह वाहत आहे. हा प्रवाह वाहत आहे आणि ज्यावेळेस इथे एक बोट आहे म्हणून समजा, जस्ट समजण्यासाठी, ज्यावेळेस हा प्रवाहाच्या दिशेने वाहील, याच्यामध्ये काय होणार आहे? याच्यामध्ये प्रवाहाचा वेग असेल, हा प्रवाहाचा वेग असणार आहे आणि या बोटीचा पण वेग असणार आहे. ही जी बोट आहे, या बोटीचा पण वेग असणार आहे. आता ते पहा 30 किलोमीटर किती याच्यामध्ये हे करत आहे? 5 घंट्यामध्ये म्हणजे 5 सक्क 30 म्हणजे 6 किलोमीटर हॉवरनं तो जात आहे. कुठं? प्रवाहाच्या दिशेने. आता ह्या 6 किलोमीटरमध्ये जे आहे मित्रांनो, हा बोटीचा पण वेग आहे आणि हा प्रवाहाचा पण वेग मिक्स आहे. हा वेगळा नाही. कारण जर स्थिर पाण्यामध्ये बोट राहिली असती तर ती फक्त बोटीचाच वेग राहिला असता. परंतु ज्यावेळेस हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इकडे जाईल, आता हा प्रवाहाचा वेग असं खाली आहे. ज्यावेळेस हा प्रवाहाच्या विरुद्ध जाईल, त्यावेळेस तो पाण्याच्या वेगामुळे त्याची स्पीड थोडीफार कमी होणार आहे. ती किती झालेली आहे? ती झालेली आहे 18 किलोमीटर. तर टाईम किती आहे? 5च आहे. म्हणजे 5 आहे. तर पाहू शकता 5 त्रिक 15, 5 सक्क 30 म्हणजे 3.6 किलोमीटर हॉवरनं जाणार आहे. आता तो प्रवाहाच्या विरोधात गेला, त्याच्यामुळे त्याची स्पीड ही थोडीफार कमी झाली. आता आपल्याला याच्यावरून 2 हे काढता येतात. आता ज्यावेळेस आपल्याला बोटीचा वेग काढायचा असतो, ज्यावेळेस बोटीचा वेग काढायचा असतो, तर ह्या दोघांची बेरीज करायचं आणि भागिले 2 करायचं आणि ज्यावेळेस प्रवाहाचा वेग काढायचा आहे, ज्यावेळेस प्रवाहाचा वेग काढायचा आहे, तर ह्या 6 मधून 3.6 मायनस करायचं आणि भागिले 2 काढायचं आहे. आपल्याला प्रवाहाचा वेग दिलेला आहे. म्हणजे 6 मधून 3.6 मायनस करायचे आहे आणि हा भागिले 2. आता इथं पाहू शकता 10 मधून 6 गेले 4 राहिलं, हात चालला 1. 6 मधून 4 गेले किती राहिलं? 2. 2.4 राहिलं भागिले 2. तिथं पहा बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे 1.2 किलोमीटर जे आहे आपल्याला त्या प्रवाहाचा वेग राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आता इथे एक थोडंसं करेक्शन आहे. ही एक लाईन अशी आहे. चला पाहूया खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे हे आपल्याला काढायचे आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही ए आहे 15 आहे आणि हे आहे 20. 20 मायनस 5 बरोबर किती आहे? 15. म्हणजे आपल्याला चुकीची जोडी काढायची आहे. हा आहे बरोबर आहे. आता इथं पाहू शकता हा आहे 15, हा आहे 15 बरोबर. हा आहे 25. 25 मायनस 5 बरोबर किती आलं? 20. म्हणजे ही जी आहे 2 नंबरची जी आहे ती चुकीची जोडी आपली राहणार आहे. आता 3 नंबरचा आपण व्हेरिफाय करूया. हा आहे 15 बरोबर. हा किती आहे? 10 प्लस 5 किती येणार आहे? 15 म्हणजे हा पण एकदम बरोबर आहे. हा पण बरोबर आहे. लेकिन हा हा चुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आपण विश्लेषण पाहत आहे. हा किती आहे? 15 आहे आणि हा किती आहे? 11. 11 प्लस हा किती आहे? 4 आहे. 11 आणि 4 किती येणार आहे? 15 म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती. 2 नंबरचा प्रश्न जे आहे हे बरोबर या ठिकाणी याचं उत्तर राहणार आहे. आता आपण बघत आहे रोमन संख्या जी आहे शॉर्टमध्ये म्हणजे कशाप्रकारे बनते आपल्याला एकदम जे आहे बेसिक ह्याच्यानुसारच हे करायचं आहे. तर एक थोडंसं बेसिक घेऊयात आपण. तर हे आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10. आता याच्यामध्ये जे आहेत याच्यापासूनच पुढचे अंक आपल्याला बनलेले राहतात. आता इथं इथं थोडक्यात समजा 5ला आपण फक्त हे व्ही असं करतो आणि 10ला जो आहे एक्स राहतं आणि 1ला काय राहतं 1, 2ला काय राहतं 2 रेषा 2 आणि 3ला काय राहतं 1, 2, 3 हे असं राहतं. आता इथं 4ला काय राहतं रोमन संख्येमध्ये जे आहे फक्त 3च वेळेस जे आहे ती रिपिटेशन होतं. म्हणजे इथं पहा 1, 2, 3 म्हणजे चौथ्यांदा त्याचं काहीच त्याचं महत्त्व राहत नाही. त्यावेळेस आपल्याला नवीन संख्यापासूनच बनवतात. आता इथं बघा ज्यावेळेस 4 बनवायचं राहतं, 4 बनवत असताना काय केलेलं आहे, हा जो 5 आहे याच्यामधून 1 मायनस केलेला आहे. म्हणजे हा किती झाला 4, हा झाला 5. आता 6 कसं तयार झाला? ह्या 5लाच 1 ॲड केलं म्हणजे हा झाला 6. 7 कसं तयार झाला? ह्या 5 मध्येच 2 मिसळले तर किती झाला 7. आता 8 कसं तयार झाला? याच्यामध्येच 1, 2, 3 आले म्हणजे किती झाला हा 8 आणि 9 कसं झाला? हा x 10 होता. याच्यामधून 1 मायनस केलं तर हा असा 9 तयार होता आपल्याला. तर इथं पहा प्रश्नामध्ये आपण त्याचाच वापर करून हे केलेला आहे. आता इथं पाहू शकता तुम्ही. आता हे बघा. इथं पहा. हे किती आहे? हा 10 आहे. 10 प्लस 5 किती आहे? 15 आहे. बरोबर आहे. हा 10 प्लस 10 म्हणजे हा 20 झाला. 20 म्हणजे काय? 5 आहे. याच्यामध्ये जे आहे थोड्याशा बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तिच्यापासूनच ती संख्या बनलेली आहे. हा 10 हा 5. 10 आणि 5 15 झालेला आहे. आता इथं बघा. हा झाला 10, हा 10, हा 10 आणि 20 म्हणजे काय राहणार आहे? 5. म्हणजे ह्या तिघांची जी बेरीज झाली किती झाली? 25 झाली आणि ह्या 20 5 म्हणजे 25 मधून 5 गेले किती राहिलं? 20 झालं. आता इथं पाहू शकता तुम्ही. हा किती आहे? हा 10 आहे. हा किती आहे? हा 5 आहे. 10 आणि 5 15. हा किती? 10. 10 आणि 5 15. हे पण बरोबर आहे. आता इथं पाहू शकता. हे किती आहे? हे 15 आहे. हे किती आहे? 11 आहे. हा 10 आहे. 10 मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती होईल? 11 आणि ह्या 5 मधून 1 मायनस केलं म्हणजे 4. 11 - 4 म्हणजेच 15. हे अशा प्रकारे जे आहे हे रोमन अंक चलत राहतात. चला पाहूया आपण मित्रांनो पुढचा प्रश्न. संजय आणि तिरुपती यांना मिळालेले गुणांचे गुणोत्तर 7-3 आहे व त्यांच्या गुणामधील फरक जो आहे तो 56 आहे. त्यांच्या गुणामधील जो फरक आहे तो 56 आहे. तर त्यांच्या गुणांची बेरीज काय? म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? हा 7x समजा आणि हा 3x यांच्या गुणामधील फरक. फरक म्हणजे काय आहे? या 7 मधून 3 गेलं. किती राहिलं? 4x राहिलं. याच्या गुणामधील फरक किती आहे? 56 आहे. म्हणजे x बरोबर किती आलं? 14. बरोबर आहे? मग आता आपल्याला जे आहे त्यांच्या गुणांची बेरीज म्हणजे 7x + 3x म्हणजे किती झालं? 10x. 10 गुणिले 14 म्हणजेच किती झालं? 140. हा पर्याय क्रमांक किती आहे? 140 पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. 3, 4, 8, 9, 5, 6, 7 या या अंकाच्या प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती अंकी 7 अंकी संख्या तयार होतील? तर या ठिकाणी पाहू शकता 7 अंकी म्हणले. मग याच्यामुळे काय करायचं? 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करायचं आणि यांचा सगळ्यांचा गुणाकार काढायचं. येणारं उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. म्हणजे 7 सक्कम 42. 42 5 20 म्हणजे 42 गुणिले 20. 3 दुनी 6, 6 एक 6. आता पहा साइन दोन्ही 12 म्हणजे 42 गुणिले साइन दोन्ही 12 म्हणजे 120. हा 0 जशास तसं. 12 दोन्ही 24ला 4 हातचे आले 2 12 चोक 48 आणि 2 50 म्हणजे 50-40 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढचा प्रश्न. उमा आणि प्राचीचे वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 3:5 असून त्यांच्या वयामधील फरक म्हणजे काय? ही आहे उमा आणि ही आहे प्राची. यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? हे आहे 3x आणि हे आहे 5x. बरोबर आहे. मग आता पुढे काय म्हणले? वयामधील फरक. फरक म्हणजे 5x - 3x म्हणजे किती? 2x. किती आहे? 30 आहे. म्हणजे x किती आला मित्रांनो? x आला 15. x किती आला? 15. तर उमाचे आजचे वय. उमाचे आजचे वय किती आहे? 3x आहे. म्हणजे 15 गुणिले 3 15 त्रिक 45 45 45. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आता इथं पहा सरासरीचा प्रश्न आहे. आपल्याला जे आहे डेरिव्हेशन मेथडचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आपल्याला जे आहे ते गुणत बसायचं नाही. आता अगोदर इथं पाहून घ्या तुम्ही. मी काय करतो इथं वर दिवस लिहून घेतो आपल्याला. आता हे बघा हा 1 मेचा दिवस आहे. म्हणजे 1 दिवस आहे याच्यामध्ये. हा 1 दिवस आहे. हा पहिला दिवस आहे.
हा रेशो किती आहे 45.6. 45.6 हे त्याचं सरासरी तापमान आहे. नंतर काय झालेलं आहे मित्रांनो, 2 ते 6 मे पर्यंत सरासरी तापमान किती आहे 42.3 सेल्सिअस आहे. म्हणजे किती हे 5 दिवस सरासरी तापमान किती आहे 42.3 सेल्सिअस आहे. आणि नंतरचा जो एक शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी किती आहे सरासरी तापमान हे 46 अंश डिग्री सेल्सिअस आहे. इथं आपण दिवस लिहून घेतलेला आहे आणि इथं आपण सरासरी तापमान लिहून घेतलेलं आहे. हे अगोदर आपण अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे. आता या डेरिव्हेशन पद्धतीमध्ये काय करायचं असतं माहिती आहे, जो सरासरी सर्वात कमी आहे, आता इथं सरासरी सर्वात कमी किती आहे 42.3. 42.3 याच्यामध्ये ऍड करायचं भागिले किती दिवस आहे टोटल 1, 5, 6 आणि किती दिवस आहेत 7 दिवस आहेत. आता इथून काय करायचं मित्रांनो माहिती आहे, हे 42.3 ही कितीनं जास्त आहे आणि ते किती दिवसामध्ये आहे हे काढून घ्यायचं आहे. आता बघा आपण मी काय म्हणलो कळालं का तुम्हाला, सर्वात कमी जे आहे काय आहे 42.3. आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे 45.6 हे 42.3 मधून मायनस करायचं, म्हणजे 6 मधून 3 गेलं 3 राहिलं, 5 मधून 2 गेलं किती राहिलं 3 राहिलं, 4 मधून 4 गेलं आणि 1 सोडून दशांश चिन्ह बरोबर आहे. आता हे 3.3 आलं, 1 आहे म्हणून आपण जशास तसं ठेवलं. इथं जर 2 राहिलं असतं तर आपण इथं गुणिले 2 केलं असतं, परंतु 1 आहे त्याच्यामुळे आपण 1च ठेवलेलं आहे. आता पुढे का याच्यामध्ये प्लस करायचे आपल्याला. आता हे 42.3 जे आहे ते 46 पेक्षा कितीनं जास्त आहे, म्हणजे काय करायचं 46 मधून 42.3 जे आहे ते मायनस करायचं, म्हणजे इथं काय नाही म्हणजे एक शून्य आहे. 10 मधून 3 गेले 7 राहिले, हातचा आला 1. 6 मधून 3 गेलं किती राहिलं 3 राहिले, 4 मधून 4 गेले 0, 1 अंश सोडून दशांश चिन्ह जशास तसा. आता इथं पहा मित्रांनो, हां 3.3 प्लस 3.7 किती झालेला आहे 7 7 7 3 10 0 हातचा आला 1 3 आणि 3 6 7.0 भागिले 7. आता ज्यावेळेस आपण ह्याला भागू 7 न 7 भाग घातले किती राहिलं 1, म्हणजे या 42.3 प्लस 1 बरोबर किती झालं 43.3 हे सरासरी तापमान राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. हे आहे डेरिव्हेशन मेथडनं. थोडंसं आपण याचं जे आहे ते कॉन्सेप्ट काय आहे थोडीशी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. तर चला आपण एक साध्या साध्या उदाहरणापासूनच आपण कन्सेप्ट समजून घेणार आहोत. आता इथं पाहू शकता तुम्ही सरासरी म्हणजे काय राहते, सरासरी म्हणजे अगोदर जे आहे ती किती आहे, म्हणजे टोटल सम राहतं आणि भागिले किती संख्या आहे. आता आपण एक उदाहरण घेऊ. समजा एक संख्या घेतली आपली पहिली 10, दुसरी संख्या पण घेतली आपण 10 बरोबर आहे, तिसरी संख्या पण घेतली आपण 10. तर आपण सरासरी काय करताना काय करतोय तिघांची बेरीज केली किती आली 30, संख्या किती आहे 3 म्हणजे भागिले 3 बरोबर हे 10. आपण अशा प्रकारे हे जे आहे सरासरी काढत राहतो. परंतु आता इथं जर तुम्ही परीक्षेमध्ये आता जर 5 गुणिले 42.3 जर करत बसला असता खूप वेळ जाईल आणि उत्तर तुम्हाला भेटेल, परंतु खूप वेळानंतर जाईल. आता हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे जे आहेत हे स्टेप बाय स्टेप गेलेलं आहे. नाहीतर हे प्रश्न 30 ते 40 सेकंदातच सुटून जातं. तर चला आपण इकडे पाहूया काय म्हणत आहे. हे आपण सरासरी अशा प्रकारे काढत राहतो. परंतु डेरिव्हेशन मेथडमध्ये काय म्हणत राहतं माहिती आहे की नाही, आता जी हे सरासरी तयार होती सर्वात कमी घ्यायचं असतं आपल्याला. आता इथं 10 आहे. आता आपण कितीही जरी संख्या वाढवलं, इथं कितीही जरी संख्या 10च्या पटीतच वाढवलं तर यांची सरासरी वाढणार नाही. आता जर चौथी संख्या आपण जर 14 घेतलं, किती 14 घेतलं, तर 14 घेतल्यानंतर बरोबर सरासरीमध्ये निश्चित फरक पडणार आहे. कारण ही चौथी संख्या 10 नाही, कारण याच्यामध्ये जे एक्स्ट्रा राहतं ते सगळ्यामध्ये वाटून दिलेलं राहतं. आता इथं पाहू शकता 10, 20, 30, 30, 40 आणि 4 किती झाले 44 भागिले 4 किती आली सरासरी 1, 1, 11 म्हणजे 11 आली सरासरी. मग हे डेरिव्हेशन मेथडमध्ये आपण तसं नाही करत. सर्वात अगोदर काय करतो आपण सर्वात कमी घेतो. किती आहे सर्वात कमी सरासरी 10 प्लस करतो. आता हा 10 याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे 0 म्हणजे काहीच वाढवायची गरज नाही. याच्यापेक्षा किती जास्त आहे 0, याच्यापेक्षा किती जास्त आहे 0 म्हणजे काहीच फरक पडलेला नाही. म्हणजे आता हे शेवटचा 14 जो आहे 10 पेक्षा कितीनं जास्त आहे 4. मग संख्या किती आहेत 1, 2, 3, 4 भागिले 4. 4 ने 4 गेलं राहिलं 1 म्हणजे किती आलं 11. हे डेरिव्हेशन मेथड मित्रांनो हे असं काम करत असतं. आता या ठिकाणी जर इथं तुम्ही जर 18 घेतलं असतं म्हणजे किती आलं असतं 8 भागिले 4. 4 दुनी 8 म्हणजे किती सरासरी जास्त झाली असती 12. आणि जर याची बेरीज पण जर तुम्ही केलं म्हणजे किती 30, 40, 48. 48 भागिले 4 म्हणजे किती आलं असते सरासरी. सरासरीमध्ये काहीच फरक पडत नाही. फक्त डेरिव्हेशन मेथड लावून आपण हे जे आहे ते गणित सोडविलेलं आहे. तुम्ही बेसिकनं पण सोडवू शकता, परंतु त्याच्यामध्ये खूप टाइम जाणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिचे 600 रुपयेचा ऱ्हास होतो आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 ऱ्हास होतो. तर व्याजाचा आपल्याला दर काढायचा आहे. तर आपण सरळ व्याजमध्ये काय फक्त मुद्दलवर जे आहे ते आपण व्याज घेत असतो. परंतु चक्रवाढ व्याजमध्ये जो मुद्दल प्लस व्याज राहतो त्याच्यावर आपण व्याज घेतो. आता इथे एकच वर्षाचा फरक असल्यामुळे आपल्याला किती हा जो 42 रुपये जो व्याज आलाय तो 600 रुपयेवर आलेला आहे. किती? 600 रुपयेवर गुणिले 100. हा शून्य गेला, शून्य गेला. 6 सत्ते 42 म्हणजे किती? 7% ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आता इथं पहा 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून त्यापैकी 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून त्यापैकी 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या तर किती टक्के नफा होईल? आता याच्यामध्ये जे आहेत आपल्याला जे आहेत वस्तू समान करून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच आपण या प्रश्नाचं उत्तर काढणार आहे. चला कसं आपण पाहूया. आता इथं मी आहे फक्त वस्तू लिहून घेतो इथं. इथं आहे वस्तू आणि इथं काय आहेत रुपये. आता इथं बघा हे 12 वस्तू आहेत जे 10 रुपयाला खरेदी केले. किती? 10 रुपयाला खरेदी केले. बरोबर आहे. मग नंतर काय केलं? त्यापैकी 10 वस्तू आता हे हा झाला खरेदी किंमत झाला मित्रांनो हा. हा झाला खरेदी किंमत म्हणजे 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी केल्या आणि याची विक्री किंमत काय केली त्यांनी? विक्री विक्री किंमतला काय केला, की तो 10 वस्तू जे आहेत तो 12 रुपयाला विकला. तर त्याच्यामध्ये किती फायदा किंवा तोटा झालाय हे आपल्याला काढायचं आहे. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं माहितीये, हे जे वरची जी आहे हे खरेदी किंमत आहे. ही वरची जी आहे ती खरेदी किंमत आहे. ही आहे जे आहे ही विक्री किंमत आहे. आपल्याला अगोदर वस्तू समान करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या पूर्ण जे कंसाला आहे, ह्या पूर्ण कंसाला जे आहे आपल्याला 10 न गुणून घ्यायचं. ह्या पूर्ण जे वरचा कंसाला जे आहे, ह्याला 10 न गुणून घ्यायचं आणि ह्याला 12 न गुणून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्याला 10 न गुणू आणि ह्याला जे आहे 12 न गुणू. कारण आपल्याला जे आहे इकडल्या वस्तू समान करायच्या आहेत. समान वस्तू राहिल्यानंतरच आपल्याला कळेल, की याच्यामध्ये जे आहे तोटा झालाय का फायदा झाला आहे. आपण काय करत आहे, याला 10 न याला 12 न गुणत आहे. आता इथं पहा 12 गुणिले 10 म्हणजे 120 वस्तू झाल्या आणि रुपये किती झाले? 100 रुपये झाले फक्त. आता 12 आणि 10 120 म्हणजे 120 वस्तू झाल्या. परंतु विकल्यानंतर ही विक्री किंमत आहे खालची 12 144. ही आहे खरेदी किंमत. त्याला आपण सीपी पण म्हणतो खरेदी किंमत. ही आहे विक्री किंमत म्हणजे एसपी. म्हणजे 100च्या वस्तू 44 रुपयाला विकल्या. किती? सॉरी 144 रुपयाला म्हणजे फायदा किती झाला? 44चा झाला. किती? त्या रिस्पेक्टमध्ये 100च्या गुणिले 100 या ज्या आहे खरेदी किमतीवर आपल्याला नफा किंवा तोटा काढता येतो. 0-0 गेला हा 0-0 गेला म्हणजे किती झालं? 44% या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. एका वर्गात 40 विद्यार्थी असून आता बघा हा सरासरीचा जो प्रश्न आहे आपण गुणाकारानं पण जातो आणि डेरिव्हेशननं पण जातो. आपण जाऊया त्या डेरिव्हेशन मेथडनं. तुम्हाला काय सांगितलं 40 विद्यार्थी असून त्यांची सरासरी वय 20 वर्ष आहे. म्हणजे हे पहा विद्यार्थी किती आहेत? 40 हे विद्यार्थी आहेत आणि त्यांची सरासरी वर्ष किती आहे? 20 आहे आणि 10 विद्यार्थी जास्तीचे आलेत. किती विद्यार्थी आले? जास्तीचे 10 आलेत. तर त्यांची सरासरी वय किती आहेत? 25 आहेत. किती आहे? 25 आहे. आता मी काय सांगितलं तुम्हाला अगोदर जो हे सरासरी जे आहे, इथला जो सरासरी वर्ष आहेत, त्यातलं सर्वात कमीत कमी घ्यायचं. किती आहे सर्वात कमीत कमी? 20 प्लस आता इथं पहा, हे 20 मायनस 25 मायनस 20 करायचं. आपण 25 मायनस 20 केलं म्हणजे कितीनं जास्त आहे हा? 5नं जास्त आहे. हा 25 ह्याच्यापेक्षा 5नं आहे. आता ती सरासरी किती जणांची आहे? 10 जणांची. म्हणजे किती? 10 गुणिले 5. आता ते जे आहे भागिले करताना या वरच्या संख्येची सगळ्यांची बेरीज म्हणजे 40 गुणिले सॉरी 40 प्लस 10 50 येईल. आता इथं पहा हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा 5 गेला, हा 5 गेला. राहिला काय 1 म्हणजे किती आहे? 21 वर्ष हे सर्वांची सरासरी येईल. किती? 21 वर्ष. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण जे आहे बेसिकने पण गेल्यानंतर आपल्याला जे आहे उत्तर आहे येणार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अगोदर 40 गुणिले 20 म्हणजे किती येईल? 800. नंतर काय 10 गुणिले 25 10 गुणिले 25 किती आहे? 250. आता यांची बेरीज 0 5 8 आणि 2 0 मग किती आहेत टोटल? आहेत 50 विद्यार्थी. 0 0 0 गेला 5 दुनी 10 5 1 5 21 असं पण येईल. परंतु याच्यामध्ये जे आहे आता मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं आपल्याला जे आहे ते कॅल्क्युलेशन खूप अवघड दिलेली होती. आता जिथे जिथे सोपी आहे तुम्ही बेसिकनं पण जाऊ शकता. परंतु डेरिव्हेशन मेथडनं कॅल्क्युलेशन कितीही जरी हार्ड राहिली तर आपल्याला जे आहे जास्तीत जास्त 40 ते 50 सेकंदामध्ये उत्तर भेटत राहतं. चला पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न.
ज्या संख्येच्या सर्व विभाजकांच्या बेरीज त्या संख्येच्या दुप्पट असते तर त्या संख्येला काय म्हणतात मित्रांनो, तर त्या संख्येला परिपूर्ण संख्या म्हणतात. कसं? उदाहरणार्थ आता हे बघा, आता हे 6 आहे. 6ला कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो? 1 जातो, 2 न जातो, प्लस 3 न जातो, बरोबर आहे, प्लस 6 न पण जातो, बरोबर आहे, आणि जो आहे तो 1 न पण जातो. म्हणजे याचे विभाजक किती आहेत? 6, 3, 2, 1 म्हणजे 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 आणि 1 12. तर हेच विचारले सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या किती आहे? दुप्पट आहे. तर त्याला काय म्हणतात? परिपूर्ण संख्या म्हणतात. चला पाहूया पुढचा प्रश्न. आता हे पहा मित्रांनो, 0.7 0.7% म्हणजे किती? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 0.7 ज्या वेळेस टक्के आलं की खाली भागिलेमध्ये 100 करून टाकायचं. सर्वात सोपं, डोक्याला ताप नको. तर इथं बघा, आता इथून 2 अंक सोडून दशांश चिन्ह आहे. खालचे 2 वर जाईल म्हणजे आपल्याला 4 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही, 3 नाही, म्हणजे 4 ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बरोबर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आता इथं पहा, अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आहे जे प्लस आहे हे 2 ह्याला अगोदर सेपरेट लिहून ठेवायचं आपण, बरोबर आहे, आणि जे मायनसचे आहेत सगळ्यांची बेरीज करून टाकायची एकदाच. आता हे -2 -2 3 वेळेस आहेत म्हणजे किती आहे? हा मायनसचा 6 राहणार आहे आणि ती जी येणारी संख्या आहे ती मायनस मध्येच असणार आहे. आता इथं पहा, 2 -6 म्हणजे किती? -4 म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. रश्मी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांची वयाची बेरीज 29 वर्ष असल्यास रश्मीच्या आईचे वय किती? रश्मीच्या जे आहे रश्मीच्या आईला आपण एक्स मानूया आणि रश्मीला आपण वाय मानूया. आता काय इथं काय म्हणले? रश्मी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. म्हणजे एक्स मोठा राहणार आहे म्हणजे तिची आई. म्हणजे एक्स मायनस वाय बरोबर किती राहणार आहे? 27. बरोबर आहे. आता काय म्हणले? त्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे कुणाची? ही आहे तिची आई, ही आहे तिची रश्मी. तर दोघांची वयाची बेरीज किती राहणार आहे? 49. आता हे जे आहे हे आपल्याला माहिती आहे प्लस मायनस हे जे आहे ते कॅन्सल होतं. म्हणजे इथं काय राहतं? 2x बरोबर 9 आणि 7 16ला 6 हातचा आला 1 5 6 7. आता ज्यावेळेस 2 ने 76ला भाग घालू, बेत्रिक 6 बेअट्टी 16 म्हणजे x बरोबर किती आलेला आहे मित्रांनो? 38. मग तिच्या आईचं वय किती आहे मित्रांनो? 38 वर्ष आहे. चला पाहूया आपण पुढचा प्रश्न. एक रेल्वे पहिल्या 25 किलोमीटर अंतर 45 मिनिटात व उर्वरित 69 किमी अंतर 75 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग काय? आता जो आहे सरासरी वेग याचा एकच फॉर्म्युला आहे मित्रांनो. सरासरी वेग म्हणजे काय? एकूण जे आहे एकूण अंतर भागिले एकूण वेळ. एकूण काय? वेळ आहे. आता इथं पहा, हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. 35 किलोमीटर आणि आहे 69 किलोमीटर. 9 आणि 5 14ला 4. हा चालला 1, 7 आणि 3 10 म्हणजे 104 किलोमीटर अंतर गेलेलं आहे. आता हे मिनिटामध्ये बघा 75 मिनिट आणि 45 मिनिट. 5 आणि 5 10ला 0. हा चालला 1, 8 आणि 4 12. 120 मिनिट. 120 मिनिट. बरोबर आहे? 120 मिनिट म्हणजेच 2 तास झालं. म्हणजे 104 भागिले 2 आपण मिनिटच्या घंट्यामध्ये कन्व्हर्ट करून घेतलं. म्हणजे बेपंचेन 10, बेदोनी 4, 52 किलोमीटर हॉवर ह्या ज्या आहे रेल्वेची स्पीड राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. तर इथं पाहू शकता तुम्ही, हे जे आहे आपल्याला जे आहे संख्या दिलेल्या आहे, तर आपल्याला जे आहे एम काढायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे, जर घातांकमध्ये शिकलेला आहात, जर त्यांचा पाया समान असेल आणि गुणाकार जर होत असेल, त्यांची जी आहे ती बेरीज होत आहे. म्हणजे किती? इथं पहा 6 आणि 5 11. 11 मधून जे आहे 3 गेलं. 3 गेल्यानंतर किती राहणार आहे? 3चा 8वा घात हा राहणार आहे एम. बरोबर 81. 81ला आपण असं लिहू शकतो, कसं? 3चा 4था घात आणि हे 3 जशास तसं आणि ह्या घातांकाच्या नियमानुसार या दोघांचा जो आहे तो गुणाकार होत राहतो. म्हणजे इथं खाली आलं आपण 3 8 आणि काय राहिले 3 चोक 12 आणि हा काय आहे यम. आपल्याला काय काढायचे मित्रांनो? यम. यम हा जशास तसा राहील आणि जो आहे हा 12 भागिले 8 आणि हा 3 3 कॅन्सल होईल. म्हणजे काय?
तीन चौक सॉरी चारित्रिकम सॉरी सॉरी चारित्रिकम 12 4 दुनी 8 म्हणजे 3/2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 5/9 मायनस एक्स 7 भागिले हा आहे 18. आता इथं पहा 5/9 हा एक्स जाईल प्लस होईल आणि हा 7/18 इकडे आल्यानंतर मायनस होईल. म्हणजे 7 - 18 बरोबर हा काय आहे एक्स. आता इथं पहा अगोदर आपण पाया समान करून घेऊया तिथं. म्हणजे इथं 2 न गुणवता आपण म्हणजे काय झालं पाया समान झाला. हा झाला पाया 18 9 दुनी 18 झालेला आहे इथं. आणि इथं 2 न गुणल्यानंतर वरती पण जे आहे आपल्याला 2 न गुणावं लागेल म्हणजे 5 दुनी 10 मायनस हा 7 जशास तसा. म्हणजे काय झालं मित्रांनो 3/18 बरोबर 1/6 आहे का कुठल्या पर्याय क्रमांकमध्ये? नाही. म्हणजे यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. 1 प्लस एक्स भागिले 144 बरोबर 13/12 आहे. तर हा वर्गमूळ जे आहे आपण इकडं पाठवून देऊया म्हणजे या संख्येचा वर्ग म्हणजे इकडे येईल 1 प्लस एक्स भागिले 144 बरोबर 13चा वर्ग आहे 169 12चा वर्ग आहे 144. आता इथं पाहू शकता तुम्ही हा 144 यांचा गुणाकार होईल म्हणजे 144 प्लस एक्स बरोबर 169 आणि हा 144 हा कॅन्सल होईल. आता इथं पाहू शकता एक्स बरोबर 169 मायनस 144 म्हणजे 9 मधून 4 गेलं 5 राहिलं, 6 मधून 4 गेलं 5 राहिलं, सॉरी 6 मधून 4 गेलं 2 राहिलं म्हणजे एक्स बरोबर जे आहे 25. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 25 म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर हा झाला नवी मुंबई शहर पोलीस 2025-26चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन संपलेला आहे. चला पुढच्या क्वेश्चन सेटमध्ये आपण भेटूयात. थँक यू.